राणोजी शिगावात पोहोचला तेव्हा शिगावची जोगणी वाजत गाजत निघाली होती. 12 बलुती झुलत होती. गावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या होत्या. जोगणी फिरली की गावाचे दुःख दारिद्र्य टळते अशी श्रद्धा असलेले लोक जोग आणि जोगणी थांबले की त्यांना नमस्कार करत होते आणि पुढे जात होते. गावातल्या ताकदवान माणसांनी एकमेकांचे हात धरून जोगणी भोवती कडे केले होते. त्यांच्या आसपास नंग्या तलवारी घेऊन धारकरी चालत होते. त्यांची तीक्ष्ण नजर सगळीकडे फिरत होती. पुढे सगळी वाद्य तालात वाजत होती. पिवळ्या कापडात गुंडाळलेली ती वाटी घेऊन जोगणी हळूहळू पुढे निघाली होती. एका बाजूने बाजीबा खोताचा मुलगा बापू खोत हातात तलवार घेऊन जोगणीच्या सुरक्षेसाठी त्याच्या घोड्यावरून फिरत होता, तर दुसऱ्या बाजूने गजामाळीसारखे अनेक लोक आपापली घोडी घेऊन पहारा देत होते. काखेत तलवार दाबून राणोजी त्या गर्दीत वावरत होता. पेड्यांचा पुडा कमरेत खोवून तो पुढची योजना आखत होता. त्याने गबऱ्याला वाटेगावच्या बाजूला एका ओढ्यात बांधून ठेवला होता. कुठून जोगणीवर झडप घालून कुठपर्यंत जायचे आणि मग गबऱ्याला घेऊन कसे पुढे जायचे हे सगळे मनातल्या मनात ठरवून तो त्या जोगणी बरोबर चालत होता. जस जशी त्याने ठरवलेली जागा जवळ येत होती तस तसे तो बेभान होत होता. जोगणी भोवती असलेल्या कड्यात राम्या लोहार सगळ्यात जास्त दणकट होता. कैकाड्याच्या अंगणात जोगणी आली की सगळ्यात आधी लोहारालाच मारायचे. तसेच कुठला धारकरी कुठे मारायचा हे सगळे ठरवून राणोजी चालत होता. जोगणी पेठेत आली तसा राणोजीला त्याच्या गावचा भैरू रामोशी भेटला. राणोजीने त्याला ओढतच गर्दीतून बाहेर नेला आणि म्हणाला, तू आत्ताच्या आत्ता गावाकडे जाऊन शंकर पाटील आणि विष्णुपंतांना सांग, राणोजी जोगणी घेऊन निघाला आहे, तर हत्यारबंद माणसं घेऊन आडवे या. भैरू म्हणाला, पण तू एकटा कसा लढणार? मी थांबतो तुझ्या बरोबर. तू जोगणी घेऊन पळ, मी वाटा रोखून धरतो. राणोजीने त्याला नकार दिल्यावर भैरूचा नाईलाज झाला. राणोजी जोगणी घेऊन निघायच्या आत गावात पोचायला पाहिजे या विचाराने तो तसाच वाटेगावला धावत निघाला. आता चिंचोळ्या बोळात शिरून जोगणी कैकाड्याच्या अंगणात आली होती. ती जागा उथळ होती. पुढे गाडी वाट आणि पलीकडे ओढा होता. तिथेच राणोजीने गबऱ्याला बांधले होते. तिथे येताच गर्दी पांगली. पहारा सैल झाला. कुणी लघवी करायला वावरात पळाला, कुणी चंची सोडली, कुणी तंबाखू चोळू लागले, तर कुणी विडी ओढू लागले. राणोजीने याचा फायदा उचलत भरकन झेप घेतली आणि एका वारात राम्या लोहाराला आडवा केला. दुसऱ्याच क्षणी त्याने जोगणीची वाटी हिसकावली. तसे 1-2 तलवारीचे वार त्याच्यावर झाले. ते चुकवून राणोजी पांदीकडे धावला आणि सगळीकडे जोगणी गेली अशी ओरड सुरू झाली. जोगणीचे धारकरी राणोजीला आडवे गेले. एकच गोंधळ उडाला. समोर येईल त्याला हुलकावणी देत, कुणाचा वार चुकवत तर कुणाला लोळवत राणोजी गबऱ्याच्या दिशेने धावला. जोगणी गेल्याचे बापू खोताला कळताच तो आणि गजामाळी असे 6 जण आपापले घोडे घेऊन राणोजीचा पाठलाग करू लागले. गाडी वाटेने गेलो तर 6 मैल अंतर कापावे लागेल, त्यापेक्षा माळाने गेलो तर 4 मैलात आपली हद्द गाठू असा विचार करून राणोजी माळाने जाऊ लागला. पाठीमागे बापू खोत आणि इतर त्याचा पाठलाग करतच होते. राणोजीने गबऱ्याचा लगाम काढून फेकून दिला. हातातली वाटी कमरेत खोचून तलवार सरळ धरली. बेलगाम गबऱ्या भन्नाट निघाला. गावाची वेस लवकरात लवकर गाठण्यासाठी गबऱ्या वाऱ्याच्या गतीने निघाला होता आणि राणोजी हातात तळपती तलवार घेऊन लगामाशिवाय गबऱ्यावर बसून धुंद झाला होता. त्याची विजयाकडे दौड निघाली होती. मागून खोत धावत होता. तलवार उंचावून गर्जना करत होता. पाठीमागच्या टापा राणोजीच्या कानात वाजू लागल्या तसे शिगावची हद्द संपली आणि गबऱ्याने वाटेगावची वेस गाठली. बापू खोत अजूनच भडकला. काहीही झाले तरी बापूला वाटी नेऊ द्यायची नाही या विचाराने राणोजीने कमरेची वाटी काढली आणि चावून ती खाऊ लागला. राणोजी जोगणी घेऊन निघाला आहे ही बातमी भैरूने गावात पोहोचवली आणि गावात एकच गडबड उडाली. सगळा गाव हत्यारं घेऊन शिगावच्या गाडी वाटेने धावत निघाला. ती बातमी ऐकून दौलती, राहीबाई आणि राधा मात्र घाबरले. फकीरा चिंचेवर चढून त्याच्या झुंजार बापाला शोधू लागला तर साधू रडू लागला. महार, मांग, शंकरराव, पंत सगळेच राणोजीला आडवे जायला निघाले. पण राणोजी त्या गाडी वाटेने न येता माळाने येत आहे ही गोष्ट त्यांना माहीत नव्हती. राणोजीने माळाने येऊन त्याच्या गावाची वेस गाठली होती तरीही खोत मागे फिरला नव्हता. तो अजूनच चिडून पुढे येत होता. गजामाळी राणोजीच्या अगदी जवळ पोहोचला होता. ते पाहून खोताने गजाला भाला फेकायला सांगितले. गजाने नेम घेतला
आणि त्याचा वजनदार भाला राणोजीच्या पाठीत खपकन शिरला. राणोजी रक्ताने न्हाऊन निघाला. पाठीत भाला घेऊन राणोजीने गजावर रोख धरला आणि तलवारीने खसकन वार केला. गजा खाली कोसळला. पडलेल्या गजाला पाहून खोत चिडला आणि ओरडू लागला. ती ओरड ऐकून गाडीवाटेने निघालेले लोक चकित झाले आणि सगळे माळाकडे धावत निघाले. पण आडवाटेने माळापर्यंत लवकर पोहोचणे कठीण होते. गजा खाली पडताच खोत राणोजीच्या जवळ गेला आणि त्याने त्याचा भाला गबऱ्यात घुसवला. तसा ऊर फुटून गबऱ्या रक्त ओकू लागला आणि पुढच्या 2 पायांवर कोसळून पडला. राणोजी उठून उभे राहीपर्यंत खोताने त्याच्यावर भरपूर वार केले आणि तो मर्द मांग मुठीत तलवार घट्ट धरून त्या आपल्या इमानी गबऱ्यावर कोसळला. खोताने वाटी शोधली पण त्याला ती काही मिळाली नाही. मग राणोजीचे शिर घेऊन तो परतला. थोड्या वेळाने वाटेगावचे लोक माळावर आले आणि तिथले दृश्य पाहून स्तंभित झाले. 1 मैल गावात शिरून खोताने केलेले दुष्कृत्य बघून गाव चिडला. शिगावकरांनी प्रथा मोडली होती. दौलती, राहीबाई, राधा, पोरं राणोजीच्या प्रेतावर अंग टाकून रडू लागले. सगळा गाव रडू लागला. गावातल्या बायकांनी राहीबाई आणि राधाला सावरले. इतक्यात विष्णुपंत तिथे पोहोचले. शिराशिवाय असलेल्या राणोजीला पाहून त्यांचा चेहरा उग्र झाला. आता पंत काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले. पंत दाटल्या कंठाने म्हणाले, खोताने अपराध केला आहे. 1 मैल हद्दीत शिरून आमचे शिर नेले आहे. ते परत आणल्याशिवाय प्रेताला अग्नी देता येणार नाही आणि ते शिर आणेपर्यंत मी पाणी पिणार नाही. शिर आणीन नाहीतर शिर देईन असे म्हणून पंतांनी घोड्याला टाच मारली आणि शिगावची वाट धरली. राणोजीच्या मुठीतली तलवार काढून घेऊन शंकरराव पाटील सुद्धा ओरडले, मी शिगाव बेचिराग करीन नाहीतर वाटेगावला आग लावून मी स्वतः सुद्धा जळीन. पुन्हा तो सगळा गाव शिगावला निघाला. भैरू रामोशी, मारुती चव्हाण, तायनू महार सगळे आपापली हत्यारे, कुऱ्हाड, पट्टे, भाला, तलवारी घेऊन निघाले. दौलती सुद्धा त्याचे दुःख विसरून त्यांच्या बरोबर निघाला. दुलाजी ढेकणा, नाना डोंगरा, पांडू नांगरा, बळी मांग, आप्पा मांग, सावळा मांग एकूण एक म्हातारा आणि तरणा पळत होता. राणोजीचे शिर आणू नाहीतर आपले शिर देऊ असा सर्वांचा निर्धार झाला होता. वाटेगावचे लोक बेभान झाले होते. शिगाव जाळून बेचिराग करा असे सगळे ओरडत होते. शिगावात वातावरण भयभीत झाले होते. राम्या, लोहार, गजामाळी मारले गेल्यामुळे लोहाराची आळी, सुताराची घरं आक्रोश करत होती. बाहेर गावचे लोक आपापल्या गावाकडे पळत सुटले होते. त्यात बापू खोताने राणोजीचे शिर आणून शिगावच्या वेशीवर टांगले होते आणि तो तसाच रक्ताने न्हाऊन घरी गेला होता. बापूच्या पराक्रमाने बाजीबा खुश झाला होता. तो गावात सगळीकडे माझ्या बापूने जोगणी पळवणाऱ्याचे शिर आणले आहे, घाबरू नका, आपली जोगणी गेलेली नाही, बाहेर या, पुन्हा जत्रा भरवू असे सगळ्यांना धीर देत फिरत होता. पण कोणीही बाहेर येत नव्हते. बाजीबाला बापूकडून समजले होते की जोगणी पळवणारा वाटेगावचा राणोजी मांग होता. त्याने शिगावातली 6 माणसे मारून जोगणी पळवली आणि त्याला माळाला मारून बापूने त्याचे शिर शिगावच्या वेशीवर टांगले. बाजीबाला बापूचा अभिमान वाटत होता. तो गावातल्या सगळ्यांना बाहेर यायला सांगत होता. इतक्यात रघुमान्या घोड्यावरून तिथे आला आणि वाटेगावची सगळी माणसं माळावर लढाईच्या तयारीत आली असल्याचे त्याने बाजीबाला सांगितले. बाजीबाने लगेच शिगावातल्या माणसांना हत्यारं घेऊन बाहेर काढायला सांगितले. म्हणाला, वाटेगावच्या माणसांना गावात शिरू देऊ नका, नाहीतर ते गाव बेचिराग करून टाकतील. बापू सहित बाजीबा घोडे घेऊन माळाकडे निघाला. म्हाताऱ्या बाजीबाला मैदानात निघालेले पाहून शिगावकरांनाही चेव आला. सगळे बाहेर पडले. कडवी तडफदार माणसे पुढे निघाली. काहींनी नाकी रोखली. जागोजाग दगडांचे ढीग लावले. गोफणी सज्ज झाल्या. पण आता सूर्य मावळल्याने अंधार होऊ लागला होता. त्यामुळे वाटेगावच्या माणसांनी माळावर तळ दिला. रात्री दुसऱ्यांच्या गावात शिरणे योग्य नसल्याने सूर्योदयापर्यंत सगळ्यांना शांत राहण्याचा सल्ला पंतांनी दिला. म्हणाले, सूर्योदय झाल्यावर काय करायचे ते बघू, तोपर्यंत शिगावकरांचे मत सुद्धा आजमावता येईल. सगळे शांत झाले. हळूहळू त्यांचा राग मावळू लागला. ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधी विचार केला नव्हता, तिथे कोण जन्माला आले, कोण मेले, हा कोणाचा मुलगा, तो कोणाचा नातू, याची कधी कोणी दखलही घेतली नव्हती, त्या जमातीतल्या एका माणसाने गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच अख्खा गाव लढायला निघाला होता. घरातल्या माणसासाठी चिकाटीने झटावे तसे प्रत्येक जण झटू लागला होता. प्रत्येक जण चिडला होता, हळहळला होता.
शिगावची 6 माणसे यात मेली होती आणि अनेक जण जखमी झाले होते. पण इंग्रजी सत्ता मात्र शांतपणे सगळं पाहत होती. कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही, असा राणीचा जाहीरनामा होता. आणि जोगणी ही धार्मिक बाब असल्याने सरकार स्वस्थ बसून पाहत होते. शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते, हाही त्यांचा एक फायदा होताच. शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावाचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर सूर्योदयाची वाट पाहत बसले होते. सगळीकडे शांतता होती. इतक्यात बाजीबाची खणखणीत आवाजातली आरोळी घुमली. बाजीबा वाटेगावकरांना मुकाट्याने परत फिरायला सांगत होता. विष्णू पंतांनीही मग, आम्ही का परत फिरायचे? तुम्ही आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस मारला आहे. याला काय पुरावा आहे? असे विचारत बाजीबा पुढे येऊ लागला. शंकरराव पाटील आवाज चढवून म्हणाले, तुम्ही स्वतः येऊन बघा. बाजीबा म्हणाला, ठीक आहे तर. सकाळ झाली की शहानिशा करू आणि तुमचे म्हणणे खरे ठरले तर शिर परत करू.